गेल्या काही दिवसापासून उत्तर मुंबईतच नव्हे तर संपूर्ण मुंबई शहरात महानगर गॅसच्या माध्यमातून अ, व्यावसायिक लोकांचे गॅसचं मीटर टेम्परिंग केलं ह्या कारणाला समोर आणून अनेक लोकांचे गॅस कनेक्शन ताबडतोब बंद करण्याचा निर्णय महानगर गॅस कंपनीने घेतला आणि लोकांमध्ये एकदमच हलचल झाली. कारण बोरिवलीतल्या काही हॉल्स जे चालतात त्यांचा कनेक्शन कापलं, लग्न समारंभ वगैरे असतो. विशेष करून जांभली गल्लीत जैन मंदिर आहे. आता जैन मंदिर लोक कुठला व्यवसाय करतात, त्यांचा कनेक्शन कापलं आणि त्यांचा मीटरिंगचा सिस्टम एवढा व्यवस्था इतकी चांगली आहे, कोणी राहून टेम्परिंग करू शकत नाही. परंतु हे कसा काय सर्व झाला, कोण याच्यामध्ये काय करतो ते त्याची शोध ते घेत आहेत. म्हणून मी आज मुकेश पानतोरा व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंगचे आहेत महानगर गॅसचे, त्यांना डेलिगेशनने आम्ही जाऊन भेटलो. त्यांना सर्व वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांनाही हे मान्य झालं. मी बोललो, जे चोरी जर कोणी केली असेल तर त्याची अजिबात आपण काही करू नये, त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नक्कीच करा. परंतु चोरी कोणीतरी केलंय, टेम्परिंग केलंय मीटर म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचा सहनिसा न करता ताबडतोब असं बंद करणं बरोबर नाही. कारण एक एक व्यवसायामध्ये 25, 50, 100 लोक कामं करतात. इतके लोक सर्व बेरोजगार होतात. तर खूप चांगले अधिकारी होते ते मुकेशजी. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं आणि सर्व जे काही कनेक्शन कापले ते परत रिइन्स्टेट करतील 1-2-3 दिवसामध्ये. आणि यापुढे कोणत्याही प्रकारचा सहनिशा केल्याशिवाय कापू नका, अशा प्रकारचा एक निर्णय आज झाला. त्याचबरोबर मी म्हटलं, बाबा तुम्ही व्यावसायिक लोकांना कमर्शियल लावतात ते तर लावायलाच पाहिजे, परंतु मंदिरासारखा याला तुम्ही कनेक्शन कमर्शियल रेट लावता हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर त्यांनी सर्व सर्क्युलर बघितलं आणि त्यांनी माझा मुद्दा मान्य केलं. पहिला कमर्शियलला डोमेस्टिक रेटच लावत होते, परंतु मधल्या काही काळामध्ये बंद केलेलं आणि आता पुन्हा सुरू केलं त्यांनी. ते सर्क्युलर मी त्यांना दाखवलं आणि जांभली गल्ली किंवा जे जे मंदिर आहेत त्या सर्वांना डोमेस्टिक रेटनीच, कारण ते लोकांना भंडारा वगैरे करून विनामूल्य जेवण घालतात, त्यांना तुम्ही कमर्शियल रेट कसा लावता. तर तेही त्यांनी मान्य केलं. एक खूप चांगली मीटिंग आज झाली, कारण मी जाताना एक वेगळ्या मूडमध्येच गेलो होतो, परंतु पहिल्यांदा एक इतका चांगला अधिकारी भेटला आणि त्यांनी सर्व समजून घेतलं. मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या, ह्याच्यामागे कोण कारस्थान करतो ते तुम्ही पहा. कारण आता एक इलेक्ट्रिकचं पण सिस्टम सुरू झालेलं आहे. हे व्यावसायिक कॉम्पिटिशनही असू शकतो, कारण इकडचे सर्व कस्टमर बंद झाले तर ते त्यांच्याकडे शिफ्ट होतील, तोही त्यांनी लक्षात घेतलं हे हे होऊ शकतं म्हणून. आणि मी बोललो, कोण हा चुकीचा प्रकार करतो त्याचा तुम्ही शोध काढा, त्यांना पकडा, त्यांना जेलमध्ये घाला. आणि एखादा हॉटेल व्यवसाय किंवा कारखानदार लोक अशा प्रकारचा मीटर टेम्परिंग करून सरकारचा पैसा बुडवत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करा, पण निर्दोष लोकांच्या वरती कोणताही कारवाई व्हायला नाही पाहिजे, ते त्यांनी मान्य केलेलं आहे. वारंवार असे तक्रार आपल्या उत्तर मुंबई किंवा मुंबईमधून येत असतात. हॉटेल मालकांचा तर तक्रार आहेचच. पण आपण बोलू शकतो खालच्या लेव्हलचे जे अधिकारी आहेत, तर त्यांच्याकडनं हे पूर्ण जे उपक्रम आहे ते राबवलं जातं आपल्याला असं वाटतंय. संशय निर्माण करण्यासाठी जागा आहे याच्यात. कारण आता मी जे पाहिलं 128 ते 30 लोकांना नोटिसेस मारल्या, त्यापैकी काही लोकांचं कनेक्शन बंद केलंय आणि प्रत्येकी कमीत कमी 20 आणि अधिकाधिक 50 लाख रुपये त्यांना पेनल्टी मारले. आता 50 लाख रुपये पेनल्टी मारून खालच्या अधिकारी सर्व हे जर कारस्थान करत असतील आणि 50 लाख कोण भरणार आहे आणि विनाकारण कोण भरणार, मग पैसे बिशे घेऊन सेटलमेंट करायचा हा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे. याला योग्य वेळीच थांबवायला पाहिजे आणि पॉलिटिकल सिस्टमच्या लोकांनी जागृत राहायला पाहिजे. भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये एक जागरूकतेने आम्ही काम करणार. मुंबई शहरातल्या कुठलाही व्यवसाय करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा अडचण होणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ. नाही, याच्यामध्ये घरगुती गॅसचा कुठला प्रश्नच नाहीये, कारण हे सर्व व्यावसायिक लोकांना नोटीस देऊन गॅस कनेक्शन बंद करून पेनल्टीचा लेटर इश्यू केलं त्या लोकांनी आणि हा त्यांचाच मुद्दा होता. एकूण मुंबई शहरामध्ये 6,000 पेक्षा जास्त कनेक्शन्स आहेत, त्यापैकी आता फक्त 130 लोकांनाच नोटीस देऊन अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे. आमचे लाडके जनसेवक संसद रत्न गोपाल शेट्टी साहेबांनी लीड घेतलेला आहे. जे लोकांचं जे कंपतं ज्या मीटर बद्दल त्याबद्दल आहारचे आमचे प्रेसिडेंट विजय शेट्टी साहेब, पण ते आमचं संपूर्ण मीटिंग आम्ही एकदा मीटिंग घेतलं होतं, त्या आधी 2दा-3दा मीटिंग झाली आमची. मग गोपाल शेट्टी साहेबांचं ते लक्षात आलं आणि त्यांनी स्वतःहून आज ते इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. आणि लोकांचं काय अडचण होतोय, म्हणजे एखादा माणूस जर बेगुन्हा असेल
त्यांनी काय केलं नसेल आणि त्याला तुम्ही डायरेक्ट जाऊन त्याला अपवाद घालता, तुम्ही चोरी केलेला आहे. टेम्परिंग म्हणजे काय? चोरी करतात. एका बिझनेसमॅन जो एक हॉटेलियर असतो तो काय चोरी करतो का? अरे कोण केलं असेल त्याच्यावर कारवाई करा ना. जो निर्दोष आहे त्याच्यावरती कसलाही त्याच्यावरती त्रास होऊ नये. तुम्ही डायरेक्ट जाऊन डिस्कनेक्ट करता म्हणजे अचानक त्यांनी हॉटेल बंद करायचं का? म्हणजे त्यांनी आमचे जे कंप्लायन्स असतं, फायर कंप्लायन्स मध्ये आम्ही MGL म्हणून घेतलेलं असतं आणि सरकारने पण म्हटलेलं आहे की तुम्ही MGLचा वापर करा, MGL मध्ये शिफ्ट व्हा. आम्ही लोकांना आहारनी डे 1 पासनं आज गेल्या 20 वर्षापासून आम्ही लोकांना प्रमोट करतोय, तुम्ही MGLचा लाईन घ्या आणि आम्ही ते बरंच लाईन हे करून दिलेलं आहे. आता लोक आम्हाला विचारतायत आम्ही लाईन घेऊन का उपयोग झाला? आता बऱ्याच लोकांचा एवढा लाखो रुपयांचं ते बिल पाठवत आहेत. हे चुकीचं आहे. जे पण करतायत तुम्ही व्यवस्थित त्याचा पडताळणी करा. काय आता जवळजवळ 70-80 हॉटेल तरी सध्या तरी डिस्कनेक्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये बरेच लोक जे एकदम असे बिझनेसमॅन आहेत ते कधी आयुष्यात तरी असं करणार पण नाही. ते लोकांना एवढं डोनेशन देतात असे लोक आहेत. त्यांचं तुम्ही मीटर कापून लाखो रुपयांचं हे करता. त्यांना हर्ट कुठे होतंय? त्यांना चोरीचं म्हणजे टेम्परिंग म्हणजे चोरी झालं असंच तुम्ही पद्धत हे करता. तुमचं चावी त्यांच्याकडे असतं, ते लॉक अँड की मध्ये असतं. त्यांच्या माणसं येतात, ते खोलतात, ते बघतात आणि तुम्ही अचानक येऊन एका दिवस सांगणार की तुमचं हे मीटर टेम्परिंग आहे. आणि तुम्ही लावताना मीटर कसं लावलंय? तुम्ही त्याच्यामध्ये काय होल आहे, त्याच्यामध्ये हे आहे म्हणतात. पण कोण करतो ते? आमचा विषय तोच आहे, कोण करतो ते? अधिकारी म्हणा आम्ही याच्यावरती पडताळणी करू. आम्हाला ते व्हिडिओ दाखवतात, बघा याच्यामध्ये असं झालेलं आहे, हे झालंय, तसं व्हिडिओ. अरे व्हिडिओ ते तुम्ही काढता व्हिडिओ बरोबर आहे. व्हिडिओ ते तुमच्या कस्टडीमध्ये असताना आम्ही कुठे हात लावतो त्याच्यामध्ये? कोणतं आमच्या लोकांना हात लावतात त्याच्यामध्ये? ते आमचा प्रश्न आहे त्यांना. आता आम्ही याचा कुठे ना कुठे याचा वासा फुटला पाहिजे. लोकांमध्ये बरंच भयंकर वातावरण तापलेलं आहे आता. म्हणजे लोकांना MGL लाईनच लोक आम्ही ते प्रकरण आता मोठ्या याच्यामध्ये घेणार आहे. आता शेट्टी साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जर आता आजच्या आश्वासनामध्ये ते आता पुढे काय करणार नाही अशी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते पाळतील मला असं वाटतं, असं आमचं हे आहे. आणि ज्यांचं हे असं झालं त्यांना रिस्टोर करतील म्हणून तसं आश्वासन दिलेलं आहे. ते पाळतील असा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.